माय डिअर फ्रेंड्स, आज आपल्या सोबत निशांत आहे आणि मी आज निशांतची गप्पा मारणार आहे. निशांत, तू कुठे राहतोस? दापोडी. दापोडीमध्ये राहतो. अच्छा, दापोडीमध्ये कुठे राहतोस? दापोडी कंसेचा. कंसेचा. बरं, मग तू कितवीला आहेस? सातवीला आहेस. कोणत्या शाळेत आहेस? स्वामी विवेकानंद विद्या मंदिर. स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, दापोडी. बरं, तिथे पहिलीपासूनच आहेस का तू? नाही, पाचवीपासून. पहिलीपासून ते चौथीपर्यंतचं शिक्षण कुठे झालं तुझं? हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिर. ते कुठे आहे हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिर? आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला. अच्छा, तिथे जवळच आहे. ओके, व्हेरी नाईस. मग वडील काय करतात तुझे? घड्याळ विकतात. घड्याळ विकतात. कुठे घड्याळ विकतात? चिखलीत दुकान आहे. चिखलीत दुकान आहे. किती मोठं दुकान आहे? का छोटस दुकान? छोटस दुकान आहे. मग आणि आई काय करते? मम्मी काही नाही करत. अजून कोण काय नाही घरात? अजून बहीण आणि भाऊ छोटा माझ्या. बहीण छोटी आहे तुझ्यापेक्षा? मोठी आहे. ती कितीला आहे दीदी? 9वीला आहे. आणि ती कुठल्या शाळेत आहे? स्वामी विवेकानंद मध्येच आहे. आई अजून काही दुसरं काम करते का किंवा काय? म्हणजे मम्मी आता शिलाई करते थोडी. कंपनीवर कपडे आहेत. कंपनीचे जे काय बॅग्स बनवतात का? नाही, ते डॉक्टर बिक्टरचे कपडे असतात ना. ऍप्रन. हा. बरं, मला एक सांग निशांत, की सर्वसाधारणपणे तुझ्या वयातली मुलं खेळण्यामध्ये मग्न असतात किंवा इकडे तिकडे काहीतरी करत असतात. सकाळी उशिरा उठत नाही. पण मग तू इतक्या सकाळी उठून पेपर वगैरे टाकतोस. किती पेपर टाकतो तू रोज? 100 पेपर टाकतो. 2 लाईन. 100च्या 2 लाईन. 100च्या 2 लाईन म्हणजे 200 पेपर टाकतो. मग सकाळी किती वाजता उठतोस? 5:30ला. मग 5:30ला उठल्यानंतर याच्यातून किती वाजता पेपर घेतोस तू त्यांच्या वेंडर कडून? त्या 6ला भेटतात. अच्छा, 6ला तुझ्या ताब्यात पेपर येतात. मग आधी किती घेतो? 100 घेतोस? एकदम सगळे 200 घेतोस? नाही, 100 एकदा 100 घेतोस. ओके, ते 100 पेपर टाकायला तुला सर्वसाधारण किती वेळ लागतो? 1 तास. 1 तास लागतो. ओके, मग तो 1 तास झाल्यानंतर परत तू ते दुसरीला 1 तास परत त्याला दुसरा गठ्ठा घेतो आणि त्याला 1 तास लागतो. 1 तास म्हणजे सर्वसाधारण तुझे 2.5 तास तरी तुला जात असतील. 2.5 ते म्हणजे सर्वसाधारण 6ला जर तू सुरुवात केलीस तर किती वाजेपर्यंत तुझं संपतं? 8:30 पर्यंत संपतं. मग सगळा एखाद दिवस जर कंटाळा आला तर नाही चालत. कंटाळा करून अजिबात चालत. आणि जर एका दिवशी पाऊस असेल तर त्या दिवशी पण सुट्टी नाही. ते कॅरी बॅग देतात, त्याच्यावरती ठेवतो आणि जेव्हा आलं ना ते पेपर काढतो. म्हणजे पेपर टाकावंच लागणार. काही असं सुट्टी नाही. आणि मग जर एखाद्या दिवस जर सकाळी सपोज कंटाळा आला किंवा त्या दिवशी थोडंसं ताप भरल्यासारखं वाटतंय किंवा कंटाळा आलाय तरी पण जावं लागतं. त्यांना फक्त सांगायचं इथे पेपर आहे ते टाकतात. पण शक्यतो आपल्याला चुकवता येत नाही. अच्छा, ओके. आता तू कितीला आहे? 7वीमध्ये. आता 6th मध्ये तुला किती % मार्क्स पडले? श्रेणी कोणती श्रेणी होती? A1 A2. A1 आणि A2 श्रेणी होती. तुझा निशांत सगळ्यात आवडता विषय कोणता आहे? मॅथ्स. अरे वा, व्हेरी नाईस. आणि त्यानंतर दुसरा कुठला आहे विषय? सायन्स आणि मॅथ्स तुला खूप आवडतं. बरं, मला एक सांग की मग सर्वसाधारणपणे मग तुला अभ्यास करायला कधी वेळ मिळतो? अभ्यास मी 8:30ला घरी गेलो ना, अर्धा तास आवरायला, मग 9ला क्लास असतो. 9ला गेलो ना, मग 12ला 10:30ला घरी येतो. मग 12ला शाळा. मग त्याच्यावरून घरी आलो ना, अभ्यास करतो, थोडा वेळ खेळतो. अच्छा, आणि पुन्हा सकाळी. मग तुला गावी पण कुठे जायला मिळत नसेल किंवा फिरायला कुठे जायला मिळत नसेल, कारण रोजच पेपर टाकायचंय. सुट्टी तर अजिबातच मिळत नाही सुट्टी. मग निशांत, मला एक सांग की ही पेपर टाकण्याची जी इच्छा किंवा हे काम तुला कसं मिळालं? कुठून मिळालं? माझा एक मित्र होता, तो यायचा इथं पेपर टाकायला. त्या संघ तो म्हणला माझ्या संघ चल एक दिवस बघ कसे. मी बघितलं. तो गावाला गेला ना, तो म्हणला मी गावाला चाललो, तू 1 महिना टाक पेपर. मी टाकलं. तर मग त्यांनी 10वीचे पेपर आले, त्यांनी दिलं सोडून. ते पेपरवाला भाऊ का म्हणलं तूच हे टाकायला. किती पैसे मिळतात? 1200 रुपये महिन्याचे मिळतात. व्हेरी नाईस. कसं वाटतं आपण ज्यावेळी स्वतःचे पैसे कमवतो त्यावेळी? छान वाटतं. स्वतःच्या मेहनतचे पैसे कमवते. छान वाटतं आणि स्वच्छ मार्ग असेल मग ताटमानेनं आपण जगू शकतो. आणि काय बनायचंय तुला? मला मोठा इंजिनियर बनायचंय.
इंजिनियर बनायचं. कसलं इंजिनियर बनायचं तुला? सॉफ्टवेअर इंजिनियर. सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचंय. तुला कम्प्युटर वगैरे प्रचंड आवडतात. काय करायला आवडतं त्यामध्ये? कम्प्युटर मध्ये असं टायपिंग करतो, अजून ड्रॉइंग काढतो, अजून ते टीचर सांगतात ना ते करतो. व्हेरी नाईस. आणि सॉफ्टवेअर इंजिनियर बनून पुढे काय करायचं परत? काय वाटतं की काय केलं पाहिजे आपल्याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून? इंजिनियर म्हणून स्वतःचं घर सगळं करून आरामशीर आपल्या पोराला पुढे त्यांना पण आपल्यासारखं शिक्षण घडवलं पाहिजे. शिक्षण घडवलं पाहिजे, कारण बिना शिक्षणाचं तर काही होणार नाहीये. आणि आता तुला जो शिक्षणामध्ये ज्या अडचणी येत आहेत त्याच्यावर कशी मात करता येईल किंवा काय? अभ्यास मी खूप मेहनत करणार, त्याच्यावर मात करणार. गुड, व्हेरी नाईस. मित्र हो, ज्या दिवशी मी निशांतला भेटलो त्या दिवशी मला माझं बालपण आठवलं. कदाचित तुम्ही माझ्या प्रोफाईलवर वाचलं असेल, पाहिलं असेल की याच अशाच पद्धतीतून किंवा परिस्थितीमधून मीही गेलेलो आहे. आणि त्यावेळी एका क्षणार्धात माझा जीवनपट माझ्या समोर आला आणि मला वाटलं निशांतशी बोलावं. निश्चितच निशांतशी बोलल्यानंतर ची जी प्रेरणा तुम्हाला आम्हाला मिळेल आणि त्यातून जी मुलं सकाळी उठताना, याच वयाची मुलं सकाळी उठताना आनाकानी करतात, शाळेत जाताना हजारो नखरे करतात, त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा आणि त्या निशांतकडून प्रेरणा घ्यावी आणि स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी स्वतःच्या ज्ञानाचा वापर कसा करता येऊ शकतो, त्याचबरोबर स्वतःचं शिक्षण स्वतः कसं पूर्ण करता येऊ शकतं, स्वतःच्या पायावर उभं राहून याही वयात आपल्या कुटुंबाला आधार कसा दिला जाऊ शकतो, ही खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि निशांत, तुला मनापासून माझ्या शुभेच्छा. आणि बेटा, ज्या ज्यावेळी आज तुला मी एक वादा करतो की ज्या ज्यावेळी तुला काही अडचण येईल त्यावेळी तू थेट माझ्याकडे यायचं अँड आय विल डेफिनेटली हेल्प यू आउट. आणि निश्चितच तुला खूप खूप आशीर्वाद. तू एक दिवस सॉफ्टवेअर इंजिनियर बनशील, स्वतःचं घर तर तू बनवशीलच, तुझ्या मुलांनाही तू चांगलं शिक्षण देशील. आणि मी अजून एक अपेक्षा ठेवतो की ज्या अशा मुलांवर अशी परिस्थिती येते त्या मुलांसाठी तू काय करशील, त्या मुलांसाठी तू काय विचार करशील, तोही विचार तू करावास आणि पुढे जावं. कारण जो करतो त्यालाच सांगितलं जातं आणि तो निश्चितच पुढे जातो. आणि या तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू निशांत.